श्रीराम नमस्कार. आज 4 एप्रिल 2022. श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 115. विभूती योग. भगवंतांनी अर्जुनाला जे ज्ञान प्रदान केलं ते राजगुह्य राजविद्या योगापर्यंत आपण पाहिलेलं होतं. आणि मागच्या भागामध्ये जिथं परत आपण भगवद्गीता सुरू केली होती त्यावेळी विभूती योग हा योग आपण सुरुवात केली होती. विभूती म्हणजे ऐश्वर्य. मागचा भाग ज्यांनी ऐकला त्यातल्या दोघा तिघांचा मला फोन आला होता. वास्तविक त्या भागामध्ये मी सांगितलेलं होतं की आपण एखाद्या आध्यात्मिक उच्च स्तरावरच्या व्यक्तीला विभूती म्हणतो. दत्तात्रयांच्या स्थानावरनं जो अंगारारूपी अंगारा आपण त्याला म्हणतो ती विभूती आणली जाते. विभूती म्हणजे काय तर ऐश्वर्य हे मागच्या वेळी सांगितलेलं होतं. आणि ऐश्वर्य संपन्न हे कोणाला म्हणतात की बल, यश, संपत्ती, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये सामावलेल्या असतात त्याला भगवान म्हणतात. आणि ह्या सर्व गोष्टी ह्या परमात्मा भगवान श्रीकृष्णामध्ये सामावलेल्या होत्या. हे अर्जुनाला जेव्हा हा विभूती योग भगवंत सांगत होते आणि अर्जुनाला ज्ञान देता देता काही विशिष्ट गोष्ट मी तुला आता सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य किंवा सर्वसाधारण व्यक्ती एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीच्या सानिध्यात जातो आणि हे सानिध्यात गेल्यानंतर गुरुचे गुण पाहून आपण वास्तविक त्या व्यक्तीच्या की ज्याला आपण गुरु मानत असतो त्याच्या सानिध्यात जातो. पण बाह्य गुण आणि आंतरिक गुण हे दोन्ही गुण वेगवेगळे असतात. बाह्य गुणांमधनं आपण त्या व्यक्तीला पाहत असतो. पण आंतरिक गुण मनामध्ये असलेलं ज्ञान, विचारांमध्ये असलेलं ज्ञान हे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या किंवा त्या गुरुतुल्य व्यक्तीच्या सानिध्यात गेल्यानंतरच तुम्हाला प्राप्त होतं. राजविद्या योगापर्यंत अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण ज्या मित्रत्वाच्या नात्याने म्हणा, गुरु शिष्याच्या नात्याने म्हणा, नरनारायण या नात्याने म्हणा संवाद जो चालू होता तेव्हा आता इथे एक विशिष्ट ओळख भगवंत अर्जुनाला करून देत आहे. पण कधी तर ज्यावेळी अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट झाला, नर हा नारायणामध्ये समाविष्ट झाला, तेव्हा मुळामध्ये समाविष्ट होणे म्हणजे काय तर त्या गुरुतुल्य व्यक्तीचे ज्ञान, विचार हे आपल्याला पटणं आणि त्या विचारांवरती आपण त्या विचारांच्या अनुषंगाने आपलं आचरण बदलणं म्हणजे समोरच्या गुरुतुल्य व्यक्तीला आपण आपल्याला समर्पित करणं ही कृती आहे. मग राजविद्या योगापर्यंत भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यात समाविष्ट हो, माझ्यात समाविष्ट हो म्हणजे जे माझे गुण आहेत, माझी वैचारिकता जी आहे, माझी दृष्टी जी आहे तीच तू स्वीकार कर.
आणि इथपर्यंत जेव्हा अर्जुनाला हे पटतं की ठीक आहे, आता हा नारायण जे सांगतोय, हा श्रीकृष्ण जे सांगतोय हे योग्य आहे, आणि इथं मग तो अर्जुन श्रीकृष्णामध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणजेच काय, तर श्रीकृष्णाची जी नीती आहे, श्रीकृष्णाचे जे विचार आहेत, ते विचार अर्जुनाने आपलेसे केलेले आहे. इथं अजून एक गंमत अशी आहे की आपण सत्संग हा शब्द ऐकला असेल. अमुक अमुक ऋषींचा सत्संग, अमुक अमुक योगींचा सत्संग. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला, त्या गुरुतुल्य व्यक्तीचे सर्व गुण, विचार आपण स्वीकारून त्या योगीला त्या ऐश्वर्यप्राप्त, ऐश्वर्य म्हणजे आता कायम लक्षात ठेवा, हे 6 गुण ज्यांच्यात आहेत ते भगवान, असे भगवान श्रीकृष्ण यांचे अनुकरण जो करतो आणि त्या अनुकरण करताना त्याला जो अनुभव येतो, जी अनुभूती येते, आणि ही अनुभूती जो आपल्या शिष्यांबरोबर वाटतो किंवा ते ज्ञान प्रदान करतो, ह्या अनुभूती कथनाला सत्संग म्हटलेला आहे किंवा सत्संग म्हणतात. अमुक अमुक गोष्टींचा, ऋषींचा सत्संग आहे, त्याला आम्ही ऐकण्यात चाललो आहे. म्हणजे काय की ज्यांचा सत्संग आहे ती व्यक्ती त्या भगवंताशी एकरूप झालेली आहे, आणि त्याला जो आलेला अनुभव आहे तो आपल्याला सांगणारे ह्याला सत्संग म्हटलं जातं. तसं आता इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे की हे सगळे देवदेवता आहेत, हे सगळे ऋषीजन्य आहे, ऋषी आहेत, ही वास्तविक सर्व माझीच निर्मिती आहे. म्हणजे या सृष्टीचा निर्माता मी आहे हे भगवान श्रीकृष्णांनी अगोदर अर्जुनाला सांगितलेलं होतं. पण एखादी गोष्ट जेव्हा आपण गुरुच्या जवळ जातो आणि त्या गुरुमध्ये विचारांनी समरस होतो आणि मग त्या गोष्टींचं गूढ उकळणं किंवा आकलन होणं हे खूप महत्त्वाचं असतं. एखादं आपण नुसतं पुस्तकी ज्ञान घेत असतो, पण पुस्तकी ज्ञान घेताना पुस्तकात जे विचार मांडलेले असतात लेखकाने ते आपण घेतो, पण ते योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ज्या अधिकारी व्यक्तीकडनं आपल्याला समजून घ्यायला आपल्याला काही वेळ जातो किंवा आपण त्या व्यक्तीकडनं ते समजावून घेतो, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं की जी उत्पत्ती आहे ह्याला सगळ्याला कारण मी आहे. परमेश्वराला आणि माऊलींनी ह्याच विभूती योगामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे की जी व्यक्ती एकदा गुरुमध्ये समाविष्ट होते, गुरूंच्या विचारामध्ये समाविष्ट होते, तिचं स्वतःचं अस्तित्व असं हे राहतच नाही. कारण विचार केला तर गुरु काय विचार करतात किंवा गुरु काय विचार करतील किंवा त्यांची प्रतिक्रिया काय असेल, ह्याच्या मार्फतच अशा अनुषंगानेच तो शिष्य किंवा विद्यार्थी त्या गोष्टीचा विचार करत असतो. मग भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे स्वतःचा जो गुण आहे की सर्व सृष्टीचा जनक हे का सांगतायत, भगवान अर्जुनाला हे कशासाठी सांगतायत, या विभूती योगामध्ये सांगायचं कारण काय आहे की एखादा पदार्थ आपण खाल्ला, घरामध्ये आपण असं ठरवलं की श्रीखंड बनवायचा आहे, श्रीखंड तयार करायचा आहे. पण श्रीखंड तयार करताना आपण पहिला प्रश्न काय करतो किंवा पहिला प्रश्न आपण काय विचारला जातो
की दूध कुठनं आणलं. मग आपण जर एखादी व्यक्ती सांगते की अमुक अमुक डेअरीचं दूध आणलं, आणि जर माहिती असेल की या डेअरीचं दूध पातळ असतं, मग त्यांच्याकडनं मिळणारं दूध काही पाणी मिश्रित किंवा पातळ असतं काही कारणाने, की त्या माणसाच्या मनामध्ये तिथेच जे श्रीखंड अजून तयार करायला घेतलेलंही नसतं ते तिथंच बिघडतं. याच्या उलट ज्या माणसांना सांगितलं जातं की अमुक अमुक ह्या पुण्यातील किंवा अमुक दुसऱ्या ठिकाणच्या कुठल्या प्रसिद्ध डेअरीतलं हे दूध आहे, असं जेव्हा सांगितलं जातं, जेव्हा ते जो श्रीखंड करणारा माणूस असतो त्याच्या डोक्यात हे नक्की होतं की दूध उत्तम प्रतीचं आहे, याचा अर्थ श्रीखंड चांगलंच होणार. मग हे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगायचं कारण काय आहे? अर्जुनाच्या द्विधा मनस्थितीमध्ये अर्जुनाची द्विधा अवस्था जी होती, कसं असतं की एखादी व्यक्ती सहजतेने, आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखादे संन्यासी येतात, एखादे मोठे अधिकारी येतात आणि ते सांगतात, जरा एक काम करता का, एवढं एवढं माझं जरा तिकडनं घेऊन या, इकडं आणून पाठ ठेवा, इकडं आणून नारळ आणून द्या. आणि ज्याला सांगतात त्याला अति आनंद होतो. का आनंद होतो? तर आपल्याला सेवा करण्याचं भाग्य मिळालं म्हणून तो झालेला आनंद असतो. पण तिथवरच ते टिकत नाही. ती तर मुळामध्ये सुरुवात असते. कारण तिथनंच त्या माणसाच्या किंवा ज्याला काम सांगितलेलं आहे त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होण्याची प्रक्रिया तिथनं चालू होते. आणि त्याला त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आता मला हे काम सांगितलेलं आहे, अमुक काम सांगितलेलं आहे, आणि न कळत त्याचं मन त्या समोरच्या असलेल्या स्वामींवरच्या बाबत किंवा जे साधू असतात त्यांच्याबाबत विचार करायला लागतं आणि ते संशोधन करायला लागतं. संशोधन काय? कारण संशोधन असं आहे ना की मनापासून शोधलेलं, की यांनी मला सांगितलं पण हे कुठे, मग हे कुठले, अगोदर माहीत नसतं. पण हा कार्यक्रम संपल्यावरती मला जर कोणी विचारलं आणि मला सांगता येतं की मी तिथं उभा होतो आणि स्वामींनी एवढ्या 10 जणांमध्ये मला बोलवलं आणि सांगितलं एवढं देतो का रे, म्हणजे मी किती नशीबवान आहे. आणि मग दुसरा माणूस विचारतो तेव्हा त्याच्यानंतर, हो का, कुठले स्वामी, कुठं असतात, कुठं राहतात, त्यांचा मठ कुठं आहे, त्यांचा आश्रम कुठं आहे. ही नंतर येणारी प्रश्न, हे नंतर येणारे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनामध्ये तेव्हाच चालू होतात जेव्हा ते स्वामी किंवा ते महाराज त्या माणसाला ते तांब्या किंवा तो कलश किंवा ते नारळ आणायला सांगतात. त्या क्षणापासून की मला उद्या कोणी विचारलं की तुला, अरे तू किती भाग्यवान आहेस, तुला हे मिळालं, कुठले स्वामी रे ते, तर मला सांगता यायला पाहिजे. आणि मग हे कळण्यासाठी तो माणूस लगेच दुसऱ्याला, ज्यांना ते स्वामी महाराज माहिती असतात त्यांना विचारतो, हे कुठले आहे, तो नक्की कुठं, यांचा नाव गाव पूर्ण तुम्हाला माहिती आहे का. मी सगळी माहिती काढून घेतात. आणि मग ही माहिती काढल्यानंतर त्या माणसाचा हुरूप जास्त वाढतो. कारण आता त्याच्याकडं ती माहिती, ती इन्फॉर्मेशन ही तयार असते. आणि आता तो परत बॅकफूटला, म्हणजे परती पाठीमागं पाय घेणारा नसतो. आपण विभूती योग बघतो आहे आणि त्याच्यामध्ये हे उदाहरण काय अनुषंगाने घेतलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सगळं सांगून सुद्धा हे सांगायचा प्रयत्न करतायत की मी कोण आहे, ज्याच्यामध्ये तू सामावलेला आहेस, हे तू कोण आहे हे तुझ्या मनावर जोपर्यंत ठसत नाही, ठीक आहे, माझ्या दलात तू सामील झालास. आज राजकारणामध्ये आपण बघतो की पक्ष एका मिनिटात एखाद्या पदासाठी पक्ष बदलले जातात.
पण जेव्हा तो प्रवेश होतो तेव्हा त्याची इतर माहितीही घेतली जाते. आणि मग इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ही माझी माहिती देतो अगोदर. कोणाच्या मध्ये सामील व्हावं याचा संभ्रम किंवा प्रश्न त्या शिष्याला किंवा अर्जुनाला नंतर पडता कामा नये. का करतोय श्रीकृष्ण? कारण लढाई ही धर्माची असते आणि धर्माची लढाई लढताना किंवा जी लढाई पुढे लढली जाणार होती, ही लढाई लढत असताना जर परत अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम उत्पन्न जर झाला तर परत पहिलं पाढे 55. म्हणून भगवान श्रीकृष्ण या विभूती योगामध्ये अर्जुनाला स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं कर्तृत्व हे सांगायचा प्रयत्न करतात. ज्याच्यात तू सामावलाय ते सर्वसाधारण नाही आहे पार्था. अरे हे सगळं जग माझ्यापासूनच चालतं. ह्याचा उत्पत्तीचा नायक हा मीच आहे. मला जसं हवं तसंच हे मी घडवतो. हे का सांगाचा दुसऱ्या भागाचा दृष्टिकोन काय आहे? उद्या अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ शकतो आणि तो श्रीकृष्णाला विचारू शकतो की जर तू या सृष्टीचा कर्ता, करविता आणि निमित्त जर असशील तर मग तुला कळत नाही का की हे युद्ध होऊच देऊ नये म्हणून? पण इथं भगवंत अर्जुनाला हे सांगायचं कारण असं आहे की देहाची ओळख सुद्धा होणं गरजेचं असतं. आत्मा काय आहे आणि देह काय आहे आणि आत्मदेह काय आहे याची ओळख इथं भगवान श्रीकृष्ण या अर्जुनाला करून देत आहे. मनुष्याचं जीवन कसं असतं की एखाद्यावर विश्वास टाकला, एखाद्या संप्रदाय, आज गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायात गेल्यानंतर, स्वामींच्या संप्रदायात गेल्यानंतर, गजानन महाराजांच्या संप्रदायात गेल्यानंतर किंवा अजून कुठल्याही विभूती असो त्यांच्या संप्रदायात गेल्यानंतर तिथले अटी नियम हे तुम्हाला पाळावेच लागतात. आणि आधीच तिथं लिहिलेलं असतं, ती पुस्तिका, इथले अटी नियम हे अगोदरच लिहिलेलं असतं. कुठल्याही मंदिरात या, तीर्थक्षेत्री जा, मोठ्याने बोलू नका, अमुक अमुक करू नका, अमुक अमुक कपडे घालून या. म्हणजे सांगायचा उद्देश काय की अटी नियम हे ठरलेले असतात आणि जो आत प्रवेश करणार असतो त्याला ते अगोदर सांगितलेले जातात. आणि एखादी व्यक्ती असेल, नाही मला माझ्या कामाचा महत्त्वाचा फोन येणार आहे, नियम लिहिलेला आहे पण मी तो पाळणार नाही, हे असं होतं आणि असं होत असेल तर त्या गुरुतत्वाला मी समर्पित झालोय हे म्हणता येईल का? मंदिरांमध्ये लिहिलं असतं की आत फोटोग्राफी नको किंवा मोबाईल बंद ठेवा. किती जण बंद ठेवतात? व्हायब्रेशनवर, व्हायब्रेटवर करून ठेवतात. तर बंद ठेवायला सांगितलं ना, का ठेवायला सांगितला? तर तुमच्या मनाची वैचारिक अवस्था ही शांत राहावी. जरी फोनचा आवाज येत नसला, कोणाला कळत नसलं तरी तो माणूस त्या भगवंताला, त्या परमेश्वराला सोडून फक्त त्या फोनमध्येच रममाण असतो. कारण कधी वाजेल, कारण त्याला तो जास्तच भासवायला लागतो, कारण वाजला का आणि वाजला का. आणि मग तो चोरून कोपऱ्यात जाऊन वगैरे तो काढून बघतो की कोणाचा वाजला आहे का. आणि मग जर असेल तर त्याला तिथं चोरून पटकन SMS करायचा की मी मंदिरात आहे, नंतर फोन करतो. अरे पण ही अस्वस्थता कशाला? नियम जर दिलेले आहेत की भगवंताशी, त्या स्वामींशी, महाराजांशी तुम्हाला एकरूपता साधायची असेल ते काही नियम संस्थांनी लिहून दिलेले नसतात. जरी संस्थानाने लिहिलेले असले तरी आज एखाद्या व्यक्तीशी, आपण अधिकारी व्यक्तीशी, अगदी घरात सुद्धा आपल्या आईवडिलांशी बोलत असताना जर एखादा मध्ये मध्ये येऊन जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हाला राग येणार नाही का? आपण आईवडिलांशी बोलताना सुद्धा एक कुठल्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे हे प्रत्येक पाल्याला माहिती असतं
की आदर कसा राखायचा आहे. पण इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगताना हे प्रकर्षाने त्याला जाणीव करून दिलेली आहे की हे अर्जुना, ह्या सृष्टीमध्ये हे जे सर्व काही जे आहेत संत महात्मा, त्यांचं जे महात्म्य आहे हे सर्व माझ्यामुळं आहे, हे तू विसरू नकोस. याचं दुसरं कारण असं होतं की श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगायचा की अर्जुनाला चुकून प्रश्न अजून काही पडला तर त्याचं उत्तर त्याला इथंच मिळणार होतं. पण हे उत्तर मागताना आपण त्या भगवंतामध्ये समरस होऊन गेलेलो आहे, सामावून गेलेलं आहे, हे सुद्धा अर्जुनाला विसरता कामा नये. इथपर्यंत अवस्था भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या वैचारिकतेची करून ठेवलेली होती. म्हणजे जीवनामध्ये काय असतं की सद्गुरू सगळ्यांनाच भेटतात, सद्गुरू सगळ्यांनाच मिळतात. आपली दृष्टी योग्य हवी. बऱ्याच जणांच्या शंका असतात, बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात, जीवनात मला योग्य गुरु मिळाले नाहीत किंवा कधी मिळतील. मग योग्य गुरु जर कधी मिळतील हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होत असेल तर हा विभूती योगाचा अभ्यास नक्कीच करायला हवा. कारण हा परमात्मा, हा भगवंत हे इथं तेच सांगतोय की तुम्ही जे बाहेर शोधायला जाताय ते सर्व मीच आहे. मला ओळखा. मला जर ओळखलं तर तुम्हाला बाहेरची व्यक्ती, बाहेरचे तुम्हाला सद्गुरू, तुम्ही ज्यांना बाह्य शारीरिक अवस्थेमध्ये शोधाचा प्रयत्न करताय ते आपोआप तुम्हाला भेटते. एखाद्या शाळेमध्ये जर आपण पाल्याच्या शिक्षकांना भेटायला गेलो तर ते शिक्षक भेटू शकतील, पण मुख्याध्यापक भेटतील ह्याची काही खात्री नाही होत. पण जर मुख्याध्यापक भेटले आणि त्यांनी सांगितलं तर तुम्हाला वर्ग शिक्षक हे नक्कीच भेटणार. वर्ग शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला मुख्याध्यापक भेटतील तर ते भेटतीलच असं नाही, पण मुख्याध्यापकांनी सांगितलं की तुम्हाला वर्ग शिक्षक भेटतील तर ते भेटल्याशिवाय राहत नाही. इथं हेच सांगायचं आहे की तुम्हाला दुसरीकडे शोध तुम्हाला घ्यायचाच नाही आहे. सत्संग तुम्हाला जो साधाचा आहे या भगवंताचा साधाचा आहे, हेच भगवंत त्या अर्जुनाला समजावून देत आहे. अख्ख्या भगवद्गीतेमध्ये हे तू मला ओळख. आणि हे ओळखताना जे रंग या भगवंतांनी अर्जुनासमोर निरनिराळे रंग उघडे केलेले आहेत, हे रंग त्या अर्जुनाच्या लक्षात येण्यासाठी हे निरूपण आहे. भगवंतांनी तिथं निरूपणच केलेलं आहे. अर्जुन काही आपण अगोदरच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे की तुका वेडा होता का. पाशुपात अस्त्र, शंकराचं अस्त्र, इंद्राचं अस्त्र, कित्येक अस्त्र अशी होती की ती अर्जुनाजवळ होती आणि ती मिळवणं काय सोपी गोष्ट आहे का. पण ही सगळी गोष्ट, सगळ्या अस्त्र शस्त्र असून सुद्धा जर मनाची अवस्था जर द्वी असेल, मन जर कायम साशंक असेल तर जवळ शक्ती असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. अर्जुनाने जेव्हा भीष्माचार्यांशी संवाद साधला आणि भीष्माचार्यांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की बाळा, ज्या वासुदेवाबरोबर तू आहेस, म्हणजे ज्या कृपा छत्राखाली तू आहेस, तिथं विजय निश्चित आहे. या सांगण्याचा अर्थच हा होता की पांडवांचा विजय निश्चित आणि कौरवांचा पराभव हा निश्चित. कारण भीष्माचार्यांच्या शब्दाला, म्हणण्याला, अर्थाला प्रमाण होतं, प्रमाण आहे. पण अर्जुनाला कळलं का ते? तर नाही कळलं. कारण मनुष्य जेव्हा संभ्रमित, भ्रमिष्ट अवस्थेत झालेला असतो तेव्हा त्याला ती एक गोष्ट सोडून काहीही सुचत नाही. आणि हे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या मध्ये या विभूती योगामध्ये पण उदाहरण छान दिलेलं आहे.
की देहामध्ये, विचारांमध्ये जेव्हा भ्रम उत्पन्न होतो तेव्हा मनुष्य स्वतःला विचारतो आणि त्या भ्रमामध्ये अडकतो. पण जेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटतो तेव्हा त्याला कळतं की आपल्या हाती काही नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हीच गोष्ट ह्या विभूती योगामध्ये प्रत्येक ओळीमध्ये समजून सांगितलं की मला फक्त ओळख, या सगळ्याचा करता मीच, करविता मीच. पण मग हा एवढा योग कशासाठी व्हावा? एवढा विभूती योग हा कशासाठी हवा? की एवढी जर एकच वाक्यामध्ये जर गोष्ट सांगता आली असती तर त्याच्यासाठी अख्खा हा योग सांगितलेला आहे. कारण विभूती योगामध्ये म्हणजे ऐश्वर्यामध्ये, मनाच्या ऐश्वर्यामध्ये, मनाच्या यशामध्ये, मनाच्या सौंदर्यामध्ये, मनाच्या वैराग्य अवस्थेमध्ये किती गोष्टी लपलेल्या आहेत, ही प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णामध्ये सामावलेली होती म्हणून त्याला भगवान म्हटलेलं आहे. तर ह्या गोष्टी अर्जुनाला कळणं गरजेचं होतं की ज्याला मी समर्पित झालेलो आहे हा नक्कीच योग्य आहे. नुसतं भगवंताला मी समर्पित झालो आहे अर्जुनाने सांगितलं तर लगेच श्रीकृष्णाने त्याला सांगितलं का की आता धनुष्य हा गांडी उचल आणि आता युद्ध चालू कर? तर नाही सांगितलं. समर्पित झालेली ही पायरी झाली, ही पायरी ओलांडली आहे, पण खात्री झालेली नव्हती. आणि ती जशी शिष्याला खात्री झाली की मी हे आता माझे गुरु, तशी गुरुलाही खात्री व्हायला पाहिजे की हा माझा शिष्य, ज्याला मी हे ज्ञान देतोय, हे ज्ञान मी ह्याला वाटल्यावरती हा याचा सदुपयोग करेल, ह्याचा चुकीचा अर्थ काढणार नाही, ह्याचा गैर अर्थ काढणार नाही आणि योग्य मार्गावरती चालेल. आणि इथं मग भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की भगवंता, जर सगळंच तू आहेस, ह्या सृष्टीचा निर्माता तू आहेस, या सृष्टीवरच्या चराचरात व्यापलेली प्रत्येक वनस्पती, प्रत्येक पशु पक्षी प्राणी ही तुझीच निर्मिती जर आहे, मग मी कोण आहे? तू का मला सांगतोयस की तुझ्यात सामील हो? अर्जुनाचा प्रश्न बघा किती गमतीशीर आहे. भगवान एखादा गुरु शिष्याला ज्ञान देत असताना कुठपर्यंत त्याला द्यायला लागतं की ज्या क्षणी शिष्याच्या मनामध्ये कुठला प्रश्न राहत नाही. आणि ज्या क्षणी प्रश्न राहत नाही त्यावेळी समजायचं की हे ज्ञान पूर्ण झालेलं आहे आणि हे समर्पित जे होणं आहे ही अवस्था तिथं पूर्ण झालेली आहे, ती अजून झालेली नव्हती. मग इथं भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाला काय उत्तर देतात हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.